नमस्कार सगळ्यांना. हा आपल्या कालच्या दिवसाचा ब्लॉग आहे छोटासा. चला माझ्यासोबत दिवस कसा गेला ते बघूया. मी आणि माझा मुलगा आणि माझी एक मैत्रीण भाजी आणायला चाललो होतो. दूध आणायचं होतं, भाजी आणायची होती आणि थोडीशी बारीक सारीक कामं पण होती. मग आम्ही निघालो होतो. ताजी भाजी आणायला गेलो होतो. हा माझा मुलगा आहे, तो सायकलवर जात होता आणि आम्ही चालत गेटच्या बाहेरच ते भाजीचं मार्केट लागतं. थेट शेतकरी ते ग्राहक असा आठवडे बाजार असतो. ही माझी मैत्रीण आहे आणि तिचा हा छोटासा मुलगा. माझा मुलगा खूप मस्ती करतो, अजिबात शांत बसत नाही, अजिबात स्थिर थांबत नाही. हे लहान मुलांसाठी खेळणे पण लावलेले आहेत. आणि हे बघा भाजीचं मार्केट, खूप मोठं मार्केट लागतं इथं भाजीचं. जर बुधवारी असतात भाज्या, आठवडे बाजार. हे बघा, मग आम्ही ताजी भाजी घेतलेली. खूप साऱ्या बायका भाजी आणायला येते तिथं. बटाटे घेतले, शिमला मिरची घेतली, कांदे घेतले, थोड्या पालेभाज्या पण घेतल्या, ढोबळी मिरची घेतली, इतर बऱ्याचशा भाज्या घेतल्या. रोज कसं ताजी भाजी खाल्ल्यानं आरोग्यही चांगलं राहतं. भाजी घेतल्यानंतर मग आम्ही दूध आणायला गेलो डेअरीमध्ये. रोज दूध आणायला जातो आम्ही. मग ती डेअरी आहे तिथं फ्रेश आणि ताजं दूध असतं. रोज आम्ही तिथूनच दूध घेऊन येतो, म्हशीचं दूध घेऊन येतो आम्ही तिथून. ह्या सगळ्या घेतलेल्या भाज्या आहेत. दूध घेतलं इथूनच, रोज घेतो आम्ही इथूनच दूध. घरात रोजच्या वापरासाठी कसं दूध आवश्यक असतं. हे दूध घेऊन झालं, मग आम्ही तिथंच एक छोटंसं दुकान आहे, तिथून माझ्या मैत्रिणीचा ड्रेस घ्यायचा होता, तो ड्रेस घेतला. त्याच्यानंतर सगळं घेतल्यानंतर घरी आले. मग वरण फोडणी दिलं, दूध गरम केलं, भात लावलेला होता आणि कोबीची भाजी बनवलेली होती आणि चपाती बनवली होती संध्याकाळच्या जेवणासाठी. हे सगळं झाल्यानंतर मग पुन्हा जेवण वगैरे झालं सगळं. मग माझ्या मुलाला बाबांनी खेळण्यासाठी ही बोट आणली होती पाण्यात फिरणारी. ह्याच्यामध्ये थोडी लाईट लावून ठेवली की ती मस्त फिरत राहते. कसा वाटला मग हा माझा ब्लॉग तुम्हाला? ही आणलेली सगळी भाजी, यापैकी तुम्हाला कुठली भाजी जास्त आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा दिवस माझा पूर्ण झाला असा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की